नमस्कार शेतकरी मित्रांनो, ग्लोबल मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतीला शाश्वत पाण्याची नितांत गरज असते. म्हणूनच शासनाच्या मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत सिंचन विहीर कशी मंजूर करून घ्यावी, त्याची संपूर्ण प्रक्रिया आणि लागणारी जी कागदपत्रे, त्याचे नियम काय आहे, याची अचूक आणि सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहात. व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या, नंतर तुम्ही विसरून जाता. सर्वात आधी पाहूया मनरेगा विहीर योजनेसाठी कोणती आवश्यक कागदपत्रे लागतात. तर यासाठी तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे मनरेगा जॉब कार्ड असणे अत्यंत अनिवार्य आहे. याच्यासोबत अर्जदाराच्या नावावरील जमिनीचा 7/12 आणि 8 उतारा, त्याचबरोबर ते आधार कार्ड आणि अनुदानासाठी बँक पासबुकची झेरॉक्स लागते. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे यापूर्वी शासनाच्या कोणत्याही योजनेतून विहिरीचा लाभ घेतलेला नसावा अशा आशयाचे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र तुम्हाला द्यावे लागते. याशिवाय इतर सहहिस्सेदार असतील तर संमतीपत्र त्यांचं द्यावं लागेल. आता हे संमतीपत्र म्हणजे नेमकं काय असतं तर समजून घ्या की सामायिक जमिनीतील इतर सहहिस्सेदारांनी दिलेले ना हरकत प्रमाणपत्र, त्याला आपण नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आणि शॉर्ट फॉर्ममध्ये त्याला NOC देखील म्हणतो. जेव्हा एकाच 7/12 उतार्यावरील अर्जदाराव्यतिरिक्त भाऊ, चुलते, वडील किंवा इतर जे नातेवाईक आहेत, जे हिस्सेदार आहेत, त्यांची नावे असतात, तेव्हा शासनाची विहीर एकाच व्यक्तीच्या अर्जदाराच्या नावे मंजूर होत असते. अशा वेळी आमच्या सामायिक जमिनीत विहीर खोदल्यास किंवा या योजनेचे सर्व अनुदान अर्जदाराला मिळाल्यास आमची कोणतीही हरकत नाही असे इतर सर्व हिस्सेदारांनी शासनाला लेखी लिहून देणे म्हणजे संमतीपत्र होय. आता हे का घेतले जाते? विहीर मंजूर झाल्यानंतर किंवा पाणी लागल्यानंतर भविष्यात इतर हिस्सेदारांनी पाण्यावरून किंवा शासनाच्या अनुदानावरून कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण करू नये या कायदेशीर सुरक्षिततेसाठी शासनाकडून हे संमतीपत्र घेतले जाते. हे संमतीपत्र आता कसं करून घ्यावं तर हे मिळवण्याची प्रक्रिया अतिशय सोपी असते. हे संमतीपत्र शक्यतो 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर किंवा काही ठिकाणी आपण बघतो की ग्रामपंचायतीने दिलेल्या छापील नमुन्या हे लिहून द्यावे लागते. आता यामधला मजकूर नेमका काय असतो तर स्टॅम्प पेपरवर स्पष्ट लिहिलेले असते की आमची सामायिक मालकीची जी जमीन गट क्रमांक, उदाहरणार्थ आपण 54 घेऊया, 54 मध्ये असून या जमिनीत अर्जदाराचे नाव यांना मनरेगा अंतर्गत सिंचन विहीर खोदण्यास व विहिरीचे संपूर्ण अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास आमची कोणतीही हरकत नाही. या स्टॅम्प पेपरवर 7/12 उतार्यातील इतर सर्व हिस्सेदारांच्या सह्या किंवा अंगठ्या असणे हे अनिवार्य असते. एखाद्या हिस्सेदाराची सही नसेल तर फाईल मंजूर होत नाही, हे लक्षात घ्या. ग्रामसभेचा ठराव, जागेची चतुर्सीमा दर्शवणारा कच्चा नकाशा आणि काही ठिकाणी भूजल सर्वेक्षण विभागाचा पाणी उपलब्धतेचा दाखला देखील जोडावा लागतो. आता एक महत्त्वाचा प्रश्न, विहीर मंजुरीसाठी गावातील ग्रामसभेचा ठराव कसा घ्यावा? या प्रक्रियेसाठी सुरुवातीला तुम्हाला सरपंच किंवा ग्रामसेवक यांच्याकडे विहीर मंजुरी मिळण्याबाबतचा लेखी अर्ज द्यावा लागतो. त्यानंतर येणाऱ्या ग्रामसभेच्या विषय पत्रिकेवर ग्रामसेवक तुमचा अर्ज वाचनासाठी घेतात. ग्रामसभा भरल्यावर तिथे तुमच्या अर्जावर चर्चा होते आणि गावकऱ्यांच्या संमतीने तुमच्या नावाची शिफारस करणारा ठराव मंजूर केला जातो. हा ठराव मंजूर झाल्यानंतरच ग्रामसेवकाकडून त्याची सही शिक्क्यानिशी प्रमाणित प्रत मागून घ्यावी आणि ती आपल्या फाईलला जोडावी. तुमची फाईल तयार झाल्यानंतर ती मंजूर होण्यासाठी कोणकोणत्या आता पुढच्या स्टेपमधून जात असते तर सर्वात आधी ग्रामसेवक आणि सरपंच फाईल तपासून पंचायत समितीकडे ती पाठवतात. तिथे तांत्रिक सहाय्यक किंवा इंजिनियर जागेची पाहणी करतात आणि विहिरीचे एस्टिमेट तयार करत असतात. त्यानंतर गट विकास अधिकारी म्हणजे ज्याला आपण BDO म्हणतो, या फाईलीची छाननी करून ती जिल्हा स्तरावर पाठवण्याची शिफारस करतात आणि सर्वात शेवटी या फाईलवर अंतिम प्रशासकीय मंजुरीची सही म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी, त्याला आपण CEO किंवा जिल्हा अधिकारी यांची सही या कागदपत्रावर होते. त्याच्या सहीनंतरच वर्क ऑर्डर निघते आणि तुम्ही प्रत्यक्ष कामाला सुरुवात करू शकता. शेतकरी मित्रांनो, आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, विहीर खोदण्यासाठी JCB किंवा पॉकलेनचा वापर करता येतो का? हा भरपूर शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. तर याचे उत्तर असे आहे की नाही. मनरेगा ही रोजगार हमी योजना आहे, जिचा मुख्य उद्देश मजुरांना हाताला काम देणे हा आहे. त्यामुळे विहिरीचे संपूर्ण काम हे जॉब कार्ड धारक मजुरांकडूनच म्हणजेच हाताने करणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. जर अधिकाऱ्यांच्या पाहणीत यंत्राचा वापर झाल्याचे दिसले
तर अनुदान तात्काळ रद्द होऊ शकते आणि फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. मग यावर पर्याय काय? तर विहीर खोदताना जर मध्येच खूप खडक लागला आणि मजुरांना ते खोदणे अशक्य झाले, तर तांत्रिक अधिकाऱ्याची पूर्व परवानगी घेऊन तुम्ही ब्लास्टिंग करू शकता. मात्र ब्लास्टिंग नंतर फुटलेला दगड आणि मुरुम बाहेर काढण्याचे काम मजुरांनाच करावे लागते. तर मित्रांनो, मनरेगा विहीर योजनेची सविस्तर माहिती तुम्हाला कशी वाटली? तुमचे काही प्रश्न असतील किंवा इतर योजनांसंबंधी देखील काही माहिती हवी असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा. शेतकऱ्यांच्या फायद्याचा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या ग्लोबल मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करायला हा व्हिडिओ अजिबात विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.